तुम्ही आश्वासनं दिली होती, पोद्दार सारखं काम असेल किंवा रिंग रोड असतील, विकास कामं मागच्या 5 वर्षात केली. तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण पण केली. परंतु कुठेतरी ह्या निवडणुकीत मतदान होत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडला होता. मतदारांनी विकासावर फोकस करून मतदान केलं की नुसते झालेला भावनिक आव्हान यावर मतदान झालं असं तुम्हाला वाटतं? आता मला असं वाटतं त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ द्यायला पाहिजे. आता नेमकं काय झालं, आता निवडणुकीचा निकाल येऊन अवघे 2 तासच झालेले आहे. आम्ही पण थोडं जरा विश्लेषण करू, आम्ही पण जरा खुलात जाऊ, नेमकं काय झालं, कधी एवढी विकास कामं केल्यानंतर पण एवढी जमेची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता, जसं मी तुम्ही जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे. तर मला असं वाटतं की थोडा विश्लेषण करायला आम्हाला थोडा वेळ दिला तर त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला एक पत्रकार परिषद घेऊन अजून सखोल माहिती देऊ. साहेब, कणकवलीत नितेश राणेंच्या एंट्रीमुळे शहर विकास आघाडीला ताकद मिळाली आणि त्याच्यामुळेच हा विजय झाला. निश्चित पद्धतीने निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे. त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला. त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. आज रॅलीमध्ये या निलेश राणे साहेबांचा फोटो देखील घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. तर नेता म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून, भाऊ म्हणून तरी मला अभिमान वाटतं की नाही. शेवटी निलेश राणेंचाच फोटो त्यांना झळकवायला लागला. आज विरोधक जिंकले असले तरी पण त्यांना राणे साहेबांच्याच मुलाचा फोटो झळकायला लागलं. ह्यात तर त्याच्याबद्दल मला निश्चित पद्धतीने समाधान आहे. सर, तुम्ही आता समाधान देखील व्यक्त केलं, कौतुक देखील केलं निलेश राणेंचं, पण मनामध्ये अशी कुठेतरी खंत आहे की निलेश राणे उभं राहिले आणि या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी त्यांनी कुठे निर्णय बदलला. असं काय नाहीये. शेवटी निलेशजी आले, त्यांनी त्याला त्या निवडणुकीसाठी जी जबाबदारी दिली त्यांनी पार पडली. शेवटी मतदारांनी काही गोष्टी ठरवून मतदान केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला निकालामध्ये दिसलेला आहे. कोणा एकाच्यामुळे असं झालं असं मानणाऱ्यापैकी नाही. निश्चित पद्धतीने निलेशजींचा प्रभाव दिसलाच, त्याच्यामध्ये काही गौण नाही, चुकीचं नाही. पण अन्य फॅक्टर पण त्याच्यामध्ये होते. आमच्या काही चुका होत्या, त्यांचे काही प्लस पॉईंट होते. संजयजींचा वर्षानुवर्ष कणकवलीच्या बाबतीचा अनुभव, भावनिक आव्हान, या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या बाबतीमध्ये मी जसं बोललो ना, हे सगळे विरुद्ध एक ही निवडणूक झाली. सगळ्या विरुद्ध एक ही निवडणूक झाली. त्याच्यामध्ये मी कमी पडलो. मला जनतेने संदेश दिला की बाबा नाही, हे सगळे एकत्र येणं हे त्यांना अजून भावलं. त्यांना असं वाटलं की नाही, नितेश राणेपेक्षा हे सगळे बरे आहेत, सगळे आमच्यासाठी चांगलं काम करतील. मी त्या मताचा आदर करतो. असं अगदी निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेला प्रचार झाला किंवा म्हणजे निलेश राणेंनी लाईव्ह करणं फेसबुकला, त्यावेळेला देखील अशी एक गोष्ट झाली की राणे कुटुंबामध्ये वाद आहेत का, किंवा राणे विरुद्ध राणे अशी एक लढाई चित्र उभं राहिलं. निलेश राणेने कायम ही गोष्ट डिनाय केली की आमच्यामध्ये वाद नाहीये, राजकारण वेगळं, कुटुंब वेगळं. आणि आता देखील ते तेच म्हणतात की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. मी त्यांचं अभिनंदन केलं. निलेश राणेंना भेटणं, त्यांचं अभिनंदन, ह्या गोष्टी कधी करेन ना. आता ते पण आपल्या विजय मिरवणुकीमध्ये असतील. मी पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी जाणार आहे, त्याच्यानंतर मुंबईकडे जाणार आहे. मला वाटतं प्रत्येक जण आपल्या सगळ्या मोठ्या कामातून फ्री झाल्यानंतर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांचं अभिनंदन करू. चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. हे संस्कार राणे साहेबांनी आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलेले आहेत, म्हणून त्याच्यामध्ये काय वाईट नाही. आज त्यांनी मालवण चांगल्या फरकाने काढलेली आहे, मतांनी त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष बसवलेला आहे. त्याचबरोबर कणकवलीमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांच्याच मदतीने, त्यांच्याच सहकार्याने ते नगराध्यक्ष बसलेले आहेत, म्हणून त्यांचं निश्चित पद्धतीने कौतुक करतो. साहेब, संदेश पाटोळे विजय झाल्यानंतर आता निवडणूक संपली, राजकारण बाजूला ठेवू आणि विकासासाठी ज्या सर्वांचं सहकार्य लागेल ते आम्ही सर्वांचं घेणार म्हणून सांगितलंय. हो, पण ती सकारात्मक गोष्ट आहे ना. उद्या काही त्याच पद्धतीचा प्रवास आपल्या सगळ्यांना करायलाच पाहिजे. शेवटी जनतेने त्याला संधी दिलेली आहे. आता जिल्ह्याचा पालकमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री नाहीये. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे जे पण माझ्याकडे येणार, जे पण माझ्याकडे सहकार्य मागणार, निधी मागणार, शेवटी मी सरकारचा प्रतिनिधी आहे. जो जनतेचा जो निधी आहे तो वाटप करणं, योग्य न्याय देणं आणि त्या निधीच्या माध्यमातून विकास करणं ही माझी मूळ जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून
मी निश्चित पद्धतीने पूर्ण सहकार्य सगळ्यांना, चारही लोकांना करणार. कणकवली शहरातील जनतेला तुम्ही जो आरोप केला होता पत्रकार परिषदेमध्ये, संदेश परकर यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती, तो आरोप जनतेला रुचला नाही आणि त्याच्यातून जनतेने हे मतदान करून मला विजय केला, अशी प्रतिक्रिया संदेश परकर यांनी दिली. मी तर सत्य सांगितलं, माझ्यामध्ये काय त्याच्यामध्ये चुकीचं आजही नाहीये, कारण का त्याचे सीसीटीव्ही एव्हिडन्स बसून माझ्याकडे सगळे आहे. फक्त मला म्हणणं आहे की जे सत्य सांगितलं जनतेसमोर, माहिती दिली, त्याच्यावर अगर ते जनतेला रुचलं नसेल तर निश्चित पद्धतीने त्याच्या बाबतीमध्ये आत्मचिंतन होईल ना. नगरपंचायतच्या कारभारावरती एकूण त्यांनी टीका केली होती. विजयांना प्रतिक्रिया अशी पण दिली की भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त आम्ही नारा दिला होता आणि त्याला कणकवलीकरांनी साथ दिली आहे. कणकवलीकरांची कामं करताना नगरपंचायतमध्ये कुठल्या पक्षाचं आहे हे बघून केलं जायचं आणि ते लोकांना भावलं नाही आणि त्याचा राग मतदारांनी व्यक्त करताना मला विजय केले अशा प्रकारची चांगली गोष्ट. आता तुम्ही 5 वर्ष कणकवली अतिशय भयमुक्त ठेवावी, भ्रष्टाचार मुक्त ठेवावी आणि त्या प्रक्रियेमध्ये माझी काय मदत असेल तर मी निश्चितपणे तुझ्याबरोबर उभा आहे. साहेब, चारही नगरपंचायतमध्ये, नगरपालिका, नगर परिषदांमध्ये माहितीच जिंकली आहे आणि महाविकास आघाडी आहे, त्याचं सुफळा साथ झाल्याचे चित्र एकूण दिसत आहे जिल्ह्यातल्या निकालावर. ते तर आहे, पण आता इथे शहर विकास आघाडीमध्ये उभाट्याचे पण निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं अन्य कोण निवडून आलेले आहेत, काँग्रेस निवडून पण आले आहेत, पण उभाट्याचे दोन 3